नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे एजीएमपीएससी आपल्या करंट अफेअर्सच्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये. मी संतोष. मित्रांनो, आज आपण 28 एप्रिल 2026 च्या चालू घडामोडीचे प्रश्न आणि उत्तरे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. मित्रांनो, सर्व प्रश्न हे खूप IMP असणार आहेत आपल्या येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर एजीएमपीएससी आपले चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मित्रांनो, या प्रश्नांची पीडीएफ पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर या प्रश्नांची पीडीएफ उपलब्ध आहे. लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी दिलेली आहे. चला तर मग सुरू करूया. आजचा आपण पहिला प्रश्न पाहूयात. नीती आयोगाच्या उपाध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अशोक कुमार लाहिरी. तर नीती आयोगाच्या उपाध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर अशोक कुमार लाहिरी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आता अशोक कुमार लाहिरी कोण आहे ते? तर प्रसिद्ध अर्थतज्ञ आहेत आणि माजी मुख्य आर्थिक सल्लागार आहेत अशोक कुमार लाहिरी, आणि त्यांचीच नुकती आता नीती आयोगाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि मित्रांनो, अशोक कुमार लाहिरी यांनी यापूर्वी कोणते कामकाज पाहिलेले आहे? तर भारत सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून त्यांनी 2002 ते 2007 या कार्यकाळात त्यांनी भारत सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून कार्यभार सांभाळलेला होता. आता मित्रांनो, आपण आता नीती आयोगाबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया. आता काय आहे नीती आयोग? तर त्याचं पूर्ण नाव आहे नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया, म्हणजेच की त्याला आपण नीती आयोग म्हणतो. आता या नीती आयोगाची स्थापना कधी झाली? तर याची स्थापना 1 जानेवारी 2015 ला झाली. आता 1 जानेवारी 2015 पूर्वी काय होतं? तर नियोजन आयोग होतं, आणि या नियोजन आयोगाच्या जागी आता नीती आयोग आलेला आहे. आता त्याचे मुख्यालय कुठे आहे? त्याचे मुख्यालय आहे नवी दिल्ली येथे. आता अध्यक्ष कोण असतात? तर त्याचे अध्यक्ष हे पंतप्रधान असतात. आणि उपाध्यक्ष कोण आहे? उपाध्यक्ष आताच नुकतं सांगितल्याप्रमाणे अशोक कुमार लाहिरी हे अर्थतज्ञ आहेत, त्यांची आता उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि त्यांनी कोणाची जागा घेतलेली आहे? म्हणजे यापूर्वी कोण होते उपाध्यक्ष? तर यापूर्वी सुमन बेरी हे उपाध्यक्ष होते. आता त्यांच्या जागी अशोक कुमार लाहिरी हे उपाध्यक्ष होतील. आता नीती आयोगाची भूमिका काय असते आणि त्याचा उद्देश काय असतो? तर नीती आयोग ही भारत सरकारचे मुख्य थिंक टँक आहे. थिंक टँक म्हणजे काय? तर आपली धोरणात्मक आणि दिशात्मक सल्ले नीती आयोग सरकारला देते. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 2 आहे INSLN डायवेक्स 2026 सराव भारत आणि कोणत्या देशादरम्यान झाला? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 श्रीलंका. तर मित्रांनो, INSLN डायवेक्स 2026 हा सराव भारत आणि श्रीलंका दरम्यान आयोजित होणारा एक युद्ध सराव आहे. अधिक माहिती जाणून घ्या. तर INSLN डायवेक्स 2026 सराव कुठे आयोजित करण्यात आला होता, कधी आयोजित करण्यात आला होता आणि त्याचा उद्देश काय ते पाहूयात आपण आता. आता हा सराव कधी आयोजित करण्यात आला होता? तर 21 ते 27 एप्रिल 2026 दरम्यान आयोजित करण्यात आला होता. कुठे आयोजित करण्यात आला होता? तर श्रीलंकेमधील कोलंबो येथे हा सराव आयोजित करण्यात आला होता. आता याचा उद्देश काय आहे या सरावाचा? तर या सरावाचा उद्देश आहे की दोन्ही देशांच्या नौदलांमधील पाण्याखालील ऑपरेशन्स प्रशिक्षण आणि परस्पर सहकार्य वाढवणे या सरावाचा हा मुख्य उद्देश होता. आणि मित्रांनो, हा 2026 मधील कितवी आवृत्ती होती या सरावाची? तर 2026 मधील या सरावाची एकूण मधली 4थी आवृत्ती आयोजित करण्यात आली होती. कुठे आयोजित करण्यात आली होती? तर श्रीलंकेमधील कोलंबो येथे. मित्रांनो, आता आपण भारत आणि त्यांच्या बरोबर जे युद्ध सराव आहेत त्यातील काही महत्वाचे युद्ध सराव आपण पाहूयात. आता आपण काही महत्वाचे युद्ध सराव पाहूयात. आता मलबार हा युद्ध सराव कुठल्या देशांदरम्यान आयोजित होतो? तर भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान हा युद्ध सराव आयोजित केला जातो. सूर्यकिरण युद्ध सराव हा भारत आणि नेपाळ दरम्यान आयोजित केला जातो. आता युद्ध अभ्यास हा युद्ध सराव भारत आणि अमेरिका दरम्यान आयोजित केला जातो. आणि संप्रीती हा युद्ध सराव भारत आणि बांगलादेश दरम्यान आयोजित केला जातो. आता इंद्र हा सराव भारत आणि रशिया दरम्यान आयोजित केला जाणारा युद्ध सराव आहे. आणि शक्ती हा युद्ध सराव भारत आणि फ्रान्स या देशांदरम्यान आयोजित केला जाणारा हा महत्वाचा युद्ध सराव आहे. आता हँड इन हँड हा युद्ध सराव भारत आणि चीन या देशांदरम्यान आयोजित केला जाणारा युद्ध सराव आहे. आणि मित्रांनो, परीक्षेला बऱ्याच वेळा हा प्रश्न आलेला आहे हँड इन हँड वर. आता नोमॅडिक एलिफंट भारत आणि मंगोलिया दरम्यान आयोजित केला जाणारा युद्ध सराव आहे. गरुड शक्ती हा भारत आणि इंडोनेशिया दरम्यान आयोजित केला जाणारा युद्ध सराव आहे. आणि सेम्बेक्स हा भारत आणि सिंगापूर या देशांदरम्यान आयोजित केला जाणारा युद्ध सराव आहे. मित्रांनो, हँड इन हँड, सिम्बेक्स, संप्रीती, शक्ती हे परीक्षेला वारंवार विचारले जाणारे प्रश्न होते, आणि मलबार देखील बरेच वेळा परीक्षेमध्ये येऊन गेलेला प्रश्न आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 3 आहे जिम पुरस्कार कोणत्या महानगरपालिकेने जिंकलेला? आणि त्याचे योग्य उत्तर आहे
पर्याय क्रमांक 1 गुंटूर महानगरपालिका. तर मित्रांनो जिम पुरस्कार गुंटूर महानगरपालिकेने जिंकलेला आहे नुकताच. अधिक माहिती जाणून घ्या. जिम पुरस्कार कोणत्या महानगरपालिकेने जिंकला? तर आंध्र प्रदेशमधील गुंटूर महानगरपालिकेने हा जिम पुरस्कार जिंकलेला आहे. आता हा जिम पुरस्कार काय आहे ते पाहूयात आपण आता. तर 2026चा चौथा जेंडर इक्विलिटी मोबिलायझेशन म्हणजे त्याला आपण आता जिम पुरस्कार म्हणतो, तो आंध्र प्रदेशमधील गुंटूर महानगरपालिकेने जिंकलेला आहे. तर मित्रांनो जिम पुरस्कार म्हणजे काय? जेंडर इक्विलिटी मोबिलायझेशन, त्याला जिम पुरस्कार म्हणतो आणि 2026चा कितवा होता? तर चौथा पुरस्कार हा होता. आता गुंटूर महानगरपालिकेला हा पुरस्कार का देण्यात आला? त्यांचे कार्य काय? तर घरोघरी कचरा संकलन करण्यासाठी 200हून अधिक महिलांना इलेक्ट्रिक ऑटो चालक म्हणून नियुक्त करणे आणि महिला सक्षमीकरणाला चालना दिल्याबद्दल हा पुरस्कार गुंटूर महानगरपालिका, आंध्र प्रदेशमधील गुंटूर महानगरपालिकेला हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. आता मित्रांनो हा पुरस्कार कुठे देण्यात आला? तर व्हिएन्ना, ऑस्ट्रेलिया येथे संयुक्त राष्ट्र औद्योगिक विकास संघटनेच्या कार्यक्रमात हा जिम पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 4 पाहूयात. सीएम इन्स्पायर स्कीम कोणत्या राज्याने सुरू केली आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मेघालय. तर मित्रांनो सीएम इन्स्पायर स्कीम ही मेघालय राज्य सरकारने सुरू केलेली योजना आहे. अधिक माहिती जाणून घ्या. तर सीएम इन्स्पायर स्कीम ही योजना मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड के संगमा यांनी जाहीर केली. आता या स्कीमचा मुख्य उद्देश काय असणार आहे या योजनेचा? तर युपीएससी आणि इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या राज्याच्या तरुणांना आर्थिक मदत आणि त्यांना प्रोत्साहन देणे हे या सीएम इन्स्पायर स्कीमचा मुख्य उद्देश असणार आहे. आणि कोणत्या राज्याने चालू केली? तर मेघालय राज्याने चालू केलेली आहे. आता या सीएम इन्स्पायर स्कीमचं स्वरूप काय असणार आहे? तर युपीएससी पूर्व परीक्षा उत्तीर्ण झाल्यास विद्यार्थ्यांना किती रुपये मिळणार आहेत? तर 50,000 रुपये प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे. आणि जर युपीएससी मुख्य परीक्षा जर उत्तीर्ण झाल्यास तर विद्यार्थ्याला 1,00,000 रुपये प्रोत्साहन भत्ता या सीएम इन्स्पायर स्कीम योजनेद्वारे विद्यार्थ्यांना दिला जाणार आहे. आता मित्रांनो मेघालयची राजधानी काय आहे? तर शिलाँग आहे आणि मेघालयचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर कॉनराड के संगमा हे मेघालयचे मुख्यमंत्री आहेत. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 5 पाहूयात. गणित क्षेत्रातील प्रतिष्ठित ब्रेकथ्रू पुरस्कार 2026 कोणाला जाहीर झालेला आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 फ्रँक मर्ले. तर मित्रांनो ब्रेकथ्रू पुरस्कार 2026 हा फ्रँक मर्ले यांना जाहीर झालेला आहे. आता अधिक माहिती जाणून घ्या. आता कोण आहे ते फ्रँक मर्ले ते पाहूया. तर गणित क्षेत्रातील प्रतिष्ठित 2026 ब्रेकथ्रू प्राइज इन मॅथमॅटिक्स यावर्षी फ्रान्सचे गणिततज्ञ फ्रँक मर्ले यांना जाहीर झालेले आहे. तर मित्रांनो फ्रँक मर्ले हे फ्रान्सचे गणिततज्ञ आहेत आणि त्यांना हा ब्रेकथ्रू पुरस्कार 2026 जाहीर झालेला आहे. आता त्यांना कोणत्या कार्यासाठी हा पुरस्कार दिलेला आहे? तर त्यांना हा पुरस्कार नॉन लिनियर इव्होल्युशन इक्वेशन्स मधील त्यांच्या क्रांतिकारक संशोधनासाठी फ्रँक मर्ले यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. आणि मित्रांनो या पुरस्काराला आपण विज्ञानातील ऑस्कर देखील असे म्हटले जाते या ब्रेकथ्रू पुरस्काराला. आणि मर्ले यांना 3 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स म्हणजे जवळपास 25 कोटी रुपये इतकी रक्कम या पुरस्कारामध्ये प्रदान करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. आता प्रश्न क्रमांक 6 पाहूयात. जगातील पहिले व्यावसायिक एअर टॅक्सी स्टेशन कोणत्या शहरात सुरू करण्यात आले? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दुबई. तर मित्रांनो पहिले एअर टॅक्सी स्टेशन दुबई येथे सुरू करण्यात आलेले आहे. अधिक माहिती जाणून घ्या. तर जगातील पहिले व्यावसायिक एअर टॅक्सी स्टेशन दुबई संयुक्त अरब अमिराती या शहरात विकसित करण्यात आलेले आहे. आता यात कसं असणार आहे एअर टॅक्सी? तर या एअर टॅक्सी पूर्णपणे इलेक्ट्रिक असतील आणि ज्यामध्ये एक पायलट असणार आहे आणि 4 प्रवासी बसू शकणार आहेत या एअर टॅक्सीमध्ये. आणि याचे स्वरूप कसं असणार आहे? तर या सेवेमुळे काय होणार आहे? तर विमानतळ ते पाम जुमेराह हा 45 ते 50 मिनिटाचा रस्ता प्रवास आता अवघ्या 10 ते 12 मिनिटांमध्ये पूर्ण होणार आहे या एअर टॅक्सीमुळे. आणि मित्रांनो एप्रिल 2026 मध्ये या स्टेशनचे अनावरण करण्यात आले आणि 2026च्या अखेरीस व्यावसायिक सेवा सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे या एअर टॅक्सी स्टेशनची. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 7 आहे सागरी प्रादेशिक नियोजन लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ओडिसा. तर मित्रांनो ओडिसाने पहिले सागरी प्रादेशिक नियोजन लागू केलेले आहे. अधिक माहिती जाणून घ्या. तर सागरी प्रादेशिक नियोजन लागू करणारे पहिले राज्य कोणते? तर ओडिसा आहे. आता ओडिशा सरकारने केंद्रीय भूविज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या नॅशनल सेंटर फॉर कोस्टल रिसर्च सोबत सामंजस्य करार केलेला आहे. तर मित्रांनो ओडिशा सरकारने कोणाबरोबर करार केलेला आहे?
तर नॅशनल सेंटर फॉर कोस्टल रिसर्च याबरोबर ओडिशाने हा सामंजस्य करार केलेला आहे. कशासाठी? तर सागरी प्रादेशिक नियोजन लागू करण्यासाठी. आता याचा उद्देश काय आहे? तर याचा उद्देश आहे की किनारपट्टीचे व्यवस्थापन करणे, मत्स्यपालन, पर्यटन आणि ब्लू इकॉनॉमीला म्हणजेच की निळ्या अर्थव्यवस्थेला चालना देणे तसेच पर्यावरणीय समतोल राखणे याचा मुख्य उद्देश असणार आहे. तर मित्रांनो, या सागरी प्रादेशिक नियोजनाचा मुख्य उद्देश मत्स्यपालन, किनारपट्टीचे व्यवस्थापन, ब्लू इकॉनॉमी, परत पर्यटनाला आणि पर्यावरणाला समतोल राखणे याचं बरेच उद्देश या सागरी प्रादेशिक नियोजनामध्ये असणार आहे. आणि हे कोणत्या राज्याने चालू केलेले आहेत? तर ओडिशा या राज्याने पहिले सागरी प्रादेशिक नियोजन लागू केलेले. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 8 पाहूयात. परकीय गुंतवणुकीत कोणते राज्य भारतातील पहिल्या क्रमांकाचे राज्य आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 महाराष्ट्र. तर मित्रांनो, परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र हे देशातील पहिल्या क्रमांकाचे राज्य आहे. अधिक माहिती जाणून घ्या. तर महाराष्ट्राने देशातील एकूण परकीय गुंतवणुकीपैकी किती? तर 30 ते 31% वाटा मिळवून अव्वल स्थान कायम राखलेले आहे. तर मित्रांनो, परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्राने पहिले स्थान आपले कायम राखलेले आहे. आणि महाराष्ट्राने किती टक्के गुंतवणूक आकर्षित केलेली आहे? तर मित्रांनो, देशाच्या एकूण 31% गुंतवणूक हे एकट्या महाराष्ट्राने आकर्षित केलेली आहे. आणि 2024-25 या आर्थिक वर्षात महाराष्ट्राने किती गुंतवणूक मिळवलेली आहे? तर 1.64 लाख रुपयांहून अधिक म्हणजेच काय? तर 19.6 अब्ज डॉलरहून गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात झालेली आहे 2024-25 या आर्थिक वर्षात. आता महाराष्ट्राचा पहिला क्रमांक येतो. तर दुसऱ्या क्रमांकावर कोण आहे परकीय गुंतवणुकीत? तर दुसरा क्रमांक कर्नाटक राज्याचा दुसरा क्रमांक लागतो. आणि तिसऱ्या क्रमांकावर कोण आहे? तर गुजरात हे तिसऱ्या क्रमांकावर परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यामध्ये तिसरा क्रमांक गुजरातचा आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 9 आहे. नागभूषण फाउंडेशनद्वारे दिला जाणारा नागभूषण पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सत्यनारायण नुवल. तर मित्रांनो, नागभूषण फाउंडेशन द्वारा दिला जाणारा नागभूषण पुरस्कार हा सत्यनारायण नुवल यांना जाहीर झालेला आहे. आता हा नागभूषण पुरस्कार काय ते पाहूयात आपण. आता कोण आहेत हे सत्यनारायण नुवल ते पाहूयात. तर सत्यनारायण नुवल हे सोलर इंडस्ट्री इंडियाचे अध्यक्ष आहेत आणि पद्मश्री विजेते देखील आहेत सत्यनारायण नुवल. आणि त्यांना नागभूषण पुरस्कार 2025 जाहीर झालेला आहे. आता पुरस्कार काय आहे नागभूषण पुरस्कार? तर नागभूषण फाउंडेशनद्वारे दिला जाणारा हा प्रतिष्ठित पुरस्कार आहे. आणि तो उद्योग क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानासाठी दिला जाणारा हा प्रतिष्ठित पुरस्कार आहे नागभूषण पुरस्कार. आणि मित्रांनो, त्यांचे कार्य काय आहे सत्यनारायण नुवल यांचे? तर त्यांनी संरक्षण क्षेत्रात आणि स्फोटक निर्मितीमध्ये भारताला स्वावलंबी बनवण्यासाठी मोठे कार्य केलेले आहे. त्यासाठी त्यांना हा नागभूषण फाउंडेशनद्वारे दिला जाणारा नागभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. आता आपला शेवटचा आणि प्रश्न क्रमांक 10 आहे. द क्युरियस अँड क्लासिफाईड या नवीन पुस्तकाचे लेखक कोण आहेत? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जनरल मनोज मुकुंद नरवणे हे द क्युरियस अँड क्लासिफाईड या पुस्तकाचे लेखक आहेत. अधिक माहिती जाणून घ्या. तर नुकतेच द क्युरियस अँड द क्लासिफाईड अनइअर्थिंग मिलिटरी मिथ्स अँड मिस्टिरियस या नवीन पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर जनरल मनोज मुकुंद नरवणे हे या पुस्तकाचे लेखक आहेत. आता मित्रांनो, या पुस्तकात काय असणार आहे आणि पुस्तकाचा विषय काय आहे? तर हे एक गैर काल्पनिक पुस्तक असून यात भारतीय सशस्त्र दल म्हणजेच की लष्कर, नौदल आणि हवाई दल यांच्यातील परंपरा, लोककथा, मिथके आणि शौर्य कथांचा शोध या द क्युरियस अँड द क्लासिफाईड या पुस्तकात जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी घेतलेला आहे. तर या मित्रांनो, पुस्तकात लोकप्रिय जयघोषांचा उगम, बाबा हरभजन सिंग यांच्यासारख्या दंतकथा आणि लष्करी जीवनातील रंजक बाजू या द क्युरियस अँड द क्लासिफाईड या पुस्तकात जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी मांडलेले आहेत. तर मित्रांनो, हे होते आजचे आपले 28 एप्रिल 2026 चे चालू घडामोडीचे प्रश्न आणि उत्तरे. मित्रांनो, सर्व प्रश्न हे खूप महत्त्वाचे होते आपल्या येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर AGMPSC चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.